हो होय. काय ग बाई काय एकच नंबर. अगं जी सड्याची भाषा धरली पार. हे काय येड महाराष्ट्रीयन मासवडी. लई थंड प्यायला वाढवा का बाई. ऑर्डर घेता का म्हणा. हा सांगा काय तूच सांग. काय ऑर्डर घेता का. नको बाई. इथेच करून हे आले ना. ऑर्डर बाई मग नाही नाही करायचं. ऑर्डर आल्यावर कुठं पळती. का हो बाई. मम्मी याचं पीठ जास्त करा अनारशाचं. ऑर्डर येईल भरपूर. मासवड्या तयार आहेत. वड्या तयार आहेत फक्त. जेवायला या आमच्याकडे. हा तुम्ही या जेवायला आमच्याकडं. धोंड्याच्या महिन्यानिमित्त आमच्याकडं जावयासाठी मासवड्या आहेत. हे पीठ काय केलेलं आहे. कसलं पीठ आहे सांग. चालायचं त्याला मीठ मिरची जिरं लसूण तुम्हाला बाई हे सुद्धा सारण कालवण टाकून येते. ते खराड गेलं पण नाही टाकून दे. हा मला नाही आवडतं पण त्याची शिराळ्या येतात कालवण. हे पण नको आम्ही होतं उरलेलं चिवपून टाकायचं त्याला काय होतं. ते नाही हे टाकायचं उकळून. हे टाकलं हे टाकीत हे नाही देत टाकून. अशा मासवड्या केल्या जातात. हे सारण आहे मासवडीचं. ते असं काय करून घ्यायचं ग मम्मी. सारण बनवून घ्यायचं. कांदा खोबरं तीळ कोथिंबीर लसूण. तर मग 12 बैल लागत आहे. एक दोन वडीला पीठ लूज असतं पण नंतर पीठ कडक व्हायला लागतं म्हणून जरा थोडं लवकर घेतलं ना. आता तेवढा सोडा हा. ते मला दे. माझी बाटल नंतर पिऊ. माझी आई आहे माझी आई म्हणतो ना, मग देतो आईला देतो. माझी आई आहे सारखा म्हणतो. आईला दे, थोडं घे, आपण नंतर पिऊ. हा? थांब थांब थांब. एंटरटेनमेंट. हा चालते. हा काकाची मला ती बोचा वाजला. बोचा वाजला. थांब जरा आता. बोचा वाजला कसा शी नाही करून आला का शी. केली ना सकाळी. खैसा इथंच वाकडे ठेवायला. हं. शेवटची वडी नाही. हा, आता शेवटची वडी झाली. मासवड्या दाखवते कशा आहेत सगळ्या वड्या बघून घ्या. दिसतात तेवढं चविष्ट तेवढं खायला पण चविष्टच असणार आहे. कारण शेफ आमचा एकदम भारी आहे. आमच्या मम्मीच्या हाताची चव एकदम मस्त आहे. एकदम जबरदस्त. हो हा. आता हे इकडं इकडे कालवणात टाकणार. बॉटल असे कडेचे कोपरे तोडले. मोठ्या बाबांना देऊ. व्हिडिओ चालला व्हिडिओ मासवडी व्हिडिओ. काय चाललंय. हे काय केले मम्मी सांग. हे रश्श्यामध्ये टाकायचं. तर रस्सा बनवायचा रस्सा. म्हणजे रश्श्याला एकच नंबर ते आता टेस्ट ते येते. पाण्यात सोड आणि गॅसवर मग आता भात आणि रस्सा हे वडी लागलं साधन. सकाळी जरा आपण तयारी बसू. काय एका घरी असतं ना. त्याचं पटकन प्यायचं. त्याचा गॅस नाही हे करून द्यायचा. बाहेर येऊ तू. मम्मीचा पोटू खराब आहे. पोटू आलं आलं तिकडं नको. अरे मम्मी ते बाहेर निघणार हा? 10 वाजता त्या आईचं पोट फुगले. तू फुगले का
आईला दिलं आईला दिलं थोडा अरे अरे याच्यात पडशील. दिलं होतं ना आता आईचं आपण डान्स करून देते नाचा म्यूजिक काय नाचा नाचा नाही सकाळचं पाणी जार वाटला होता ए, मागं सर. औषध छोट्या पण हरभरे वाटलेले खाली लई पिते त्यांची पोट काय डबा राहिली. हर्षा पण खाते मसालावाणी 6-6 पाव. अंड्याच्या पोळ्या अर्धा डझन अंडी फोडीत त्याच्या पोळ्या काढीत ते पावात खात एक लादी पावाची खाते सांबारात. आई आता मला दे. बाई मी तो सुद्धा अशीच बनवते काय पिलं. मोठा खायच वे हा सर रे आई एकदा दे. हा टोपी जाय का त्या मासवडीचं कालवण बनवायचं चाललंय. मग मी काय काय आता टाकले याच्यात फोडणीसाठी खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर त्याचं बारीक वाटण केलं ते टाकलं जिरी मोहरी आणि हे जे आहे ते हे कसलं बनवलं खोबऱ्याचं ते आता ते तू सांगितलं खोबरं ना मसाला कांदा खोबरं मसाला लसूण लसूण इकडे एक काम चाललंय इकडे एक काम चाललंय करतो ना रात ना वाटतं ना थोडा कांद्या खोबऱ्याचं वाटण करायचं असं परतून घ्यायचं त्याच्यात दाखवून नका काय आहे तुझ्या हातात. हा? तुझ्या हातात काय आहे? तू खा कधी खाताय तो गेला का नित्याच अरे जाऊ तू का रे गेला नाही तिकडे शिंद मायात आई, तुझी बाटल माझी बाटल ती केवढं जोरात लागते ना. त्या दोघींना असते की त्याच्यात माझा पाय अडकला म्हणून ती बाटल चांगली तुला शिंद मायात नेऊन घालू का मी? नको. 8 वाजता येशील. मगाशी तर म्हणलं माझी आई नाही तू जितना भोला दिखता है ना उतना है नहीं. खोटं रडून झालं का खोटं आई. आता बाबा रागव घे तर घेतलं ना तर बाबा तुला मारणार मग मला नको सांग काय आई तू बाबा सांग ना नको बाबा मला मारतील ना सांग तुझी बाबा पण मला मारतील त्याचं काय ऐक ना बाबा शिंदे माळ्यात जा शिंदे माळ्यात बाबांना सांग म्हणा मला शिंदे माळ्यात. नाही दाश ना ग बाबा ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. हा खाण्यासाठी कांदा कापते मम्मी. हे काय ठेवलं मम्मी याच्यात टाकायला कालवणात मग हा काय एकीकडे जेवण शिजले आणि दुसरीकडे भांडी पण घासून झाली. सुपर फास्ट वुमन आहेत आमच्या घरच्या. आता हे बघा मस्तपैकी कांदा खोबरं वाटून एकदम काळ्या मसाल्यात मस्तपैकी मासवडीचं जेवण एकदम झणझणीत मासवडी झणझणीत मासवडी आणि भाकरी सोबत कांदा खाण्याची तयारी. तर कांदा कापण्याची तयारी चालू आहे. ही आमची आई. आई असं कर हाय कर हात कर असं हात आई कर असं हात कर हा आमची आई आता लई म्हातारी झाली आहे. चिकनी आमची आई साहेब हे काय हा इकडं वड्या कापून झालेल्या आहेत. खूप साऱ्या वड्या आहेत आणि हे आमचे मास्टर शेफ. आता भाकरी पण होत आलेत. दमली का ग मम्मी? नाही ग बाई अजून 25 करीन मी जमून नाही बाई आम्हाला चालायचं कोणते जीव जमतील. एवढा सगळा बेत दोघींनी चाकलाय आणि दोघींनी सगळं काम केलेलं आहे. आता दोघी दमल्या असतील बिचाऱ्या. इकडं भाकरी पण होत आल्या ते आणि आता हे बघा हे मगाशी कापलेल्या मासवड्या. स्लाईड लागलेली आहे टॉर्च पण लागली मोबाईलची. आता आमचं काय म्हणतात त्याला धोंड्याचा महिना आहे म्हणून जावयासाठी मस्त धोंडे केलेले आहेत. धोंडे म्हणजे ते पण स्पेशल काय स्पेशल महाराष्ट्रीयन डिश. मासवडी आणि भाकरीचा रस्सा.
तर आमची मासवडी पण होत आली आहे. आणि काय नाही आता आता आम्ही थोड्या वेळाने मस्तपैकी ताव मारू मासवडीच्या याच्यावरती असा. आता बाकी सगळे जेवण करून बसलेले आहेत आमच्यापाशी आणि आम्ही जेवण करतोय. मस्त सगळ्यांचं जेवायचं काम चाललंय. अशी भाकर चुरून त्यात मासवडी कालून वगैरे मस्त खातोय. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईज बाय बाय.